विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या महाराष्ट्र एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण कमी टाईममध्ये जास्त प्रश्न बघणार आहोत. एक टेस्ट घेऊ. 20च मार्काची टेस्ट असणार आहे. आता 20 मार्कापैकी तुमचे किती येतात? तुम्हाला 10 येते, 15 येते की 19 येते? आता बघू यामध्ये कोण टॉप करतं आणि कोणाला जास्त मार्क पडतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा, डोळे म्हणजे कान, कान म्हणजे नाक, नाक म्हणजे दात, तर आपण श्वास कशाने घ्याल? हे खूप चिल्लर प्रश्न आहे बघा. असे छोटे छोटे जे प्रश्न असतात ना, हे 1 मार्क घेऊन जातात. आता तुम्हाला माहिती आहे, श्वास तुम्ही कशाने घेता? नाकाने. परंतु नाकाला काय सांगितलेलं आहे? दात. नाक म्हणजे दात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? दात. समजलं? चला पुढे. आता प्रश्न क्रमांक 2 आपल्यासमोर आहे. हिमालय, कन्याकुमारी, टिंबटिंब, पूर्व पश्चिम, दक्षिण, उत्तर पूर्व, पूर्व दक्षिण. कोणतं मिळतं जुळतं वाटतं बरं याच्यातून तुम्हाला? स्वतःहून जे काही सोडायचा प्रयत्न करा. तिथे तुम्हाला हे व्हिडिओ घेऊन मी येणार नाही आहे. तिथे तुम्हाला स्वतःला जे काही प्रश्न सॉल्व करायचे आहे. तर हिमालय जसं कन्याकुमारी, तर उत्तर दक्षिण. कळालं? चला पुढे. प्रश्न क्रमांक 3 आहे. अगोदर थोडे सोपे प्रश्न, त्यानंतर हार्ड लेवलचे प्रश्न आपल्याला बघायला भेटणार आहे. जसं आपल्याला वेळ काय दाखवते? घड्याळ वेळ दाखवते आपल्याला किती वाजले किती नाही. तर दिशा काय दाखवते बघा. दिशेसाठी काय आहे? गणकयंत्र आहे की वारा आहे? होकायंत्र की यापैकी नाही? तर दिशा, आता समजा तुम्हाला समुद्र प्रवासाला तुम्ही कुठे चालले, तर तुम्हाला जे काही दिशा बघायची आहे, तर तुम्ही होकायंत्राने दिशा बघू शकता. होकायंत्र. आता होकायंत्र थोडक्यात बघून घ्या. हा आहे तो होकायंत्र. कळालं? चला पुढे. आता प्रश्न क्रमांक 4 खूप महत्त्वाचा आहे. हा एक्झाममध्ये आलेला आहे, पुढे देखील येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 4. हत्तीला वाघ म्हटले, वाघाला ससा म्हटले, सशाला सिंह म्हटले, अस्वलाला बैल म्हटले, तर आपला राष्ट्रीय प्राणी कोणता येईल बघा. कोणता असेल? बैल आहे का वाघ, ससा, अस्वल? आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, हे तुम्हाला मला माहिती आहे. वाघाला काय म्हटले आहे हे बघायचं फक्त. वाघाला काय म्हटले? वाघ कुठे दिसते तुम्हाला? हे वाघ. वाघाला ससा म्हटलं, तर वाघाला ससा म्हटलेला आहे, तर योग्य उत्तर असेल ससा. हा राष्ट्रीय प्राणी वाघोबा आपल्या समोर आहे. चला पुढे. आता प्रश्न क्रमांक 5. बघा, ज्या मुलामुलीला राजधानी माहिती आहे त्यांना हा प्रश्न खूप सोपा वाटेल. आता गोवा राज्याची राजधानी आहे पणजी, तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी काय? हा सोपा प्रश्न आहे, हा चुकायला नको कोणाचंच. तर महाराष्ट्र या राज्याची राजधानी आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 6. भारतातील कोणते शहर सिलिकॉन व्हॅली असे म्हणतात? कोणते शहरास सिलिकॉन व्हॅली असे म्हणतात? माफ करा. बेंगलुरू, हैदराबाद, कोलकाता की चेन्नई? तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई. पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी आहे कोलकाता. तर बघा, भारतातील कोणत्या शहरास सिलिकॉन व्हॅली आपण म्हणतो? तर बेंगलोर. कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगलोर, त्याला आपण सिलिकॉन व्हॅली म्हणतो. तुम्ही थोडक्यात बघू शकता इमेज. चला पुढे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. हा प्रश्न थोडा अवघड आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? भारताचे राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, भारताचे उपराष्ट्रपती की भारताचे अर्थमंत्री? सांगा मग. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर बघा ना, नीती आयोगाचे अध्यक्ष असतात भारताचे पंतप्रधान, सध्या आहे नरेंद्र मोदी. उपराष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी. नीती आयोगाचे जे काही लोगो तुम्ही बघू शकता, हा आहे. प्रश्न क्रमांक 9 आपल्या समोर आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? भारताचे उपराष्ट्रपती, लोकसभेचे सभापती,
भारताचे पंतप्रधान की भारताचे राष्ट्रपती? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की आपल्या राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर आपले भारताचे उपराष्ट्रपती. आता यांचं नाव काय नेमकी? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हे तुम्हाला मला माहिती झालं. त्यांचं नाव आहे जगदीप धनखड. हे ते आहेत महापुरुष. चला पुढे. आता 10 नंबरचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा. 10 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील पहिली टपाल कचेरी कोठे सुरू झाली? टपाल कचेरी बघा, भारतातील पहिला आहे बरं का. तर हा विचारू शकतात. मुंबई, अलाहाबाद, कोलकाता की चेन्नई? सांगा. मुंबई, अलाहाबाद, कोलकाता की चेन्नई? मागाशी तुम्हाला सांगितलं की भारतातील पहिली टपाल कचेरी आहे बघा कोलकाता या ठिकाणी. तुम्हाला मागाशी सांगितलं मी की कोलकाता पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी आहे. तामिळनाडू, चेन्नई ही राजधानी आहे तामिळनाडू या राज्याची. चला, कोलकाता. तर आपल्या भारतातील पहिली टपाल कचेरी आपण बघू शकता या इमेजमध्ये आहे. दिसली? चला पुढे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आता बघू किती मुलं मुली योग्य उत्तर देतात. जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र गीताचे लेखक कोण आहेत? तर कुसुमाग्रज, केशवसूत, राजा बडे, गुरु ठाकूर. जय जय महाराष्ट्र माझा, सांगा काय असेल या प्रश्नाचं उत्तर? राजा बडे. जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचे राजा बडे हे लेखक आहेत. आता थोडे हार्ड लेवलचे प्रश्न आहे, सांभाळून घ्या. 12 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. सन 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास घोषित झाला? सचिन तेंडुलकर, अप्पासाहेब धर्माधिकारी, अनिल जाधव यापैकी नाही. 2023चा आहे बघा. त्यांचं नाव आहे अप्पासाहेब धर्माधिकारी. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे त्यांना. पुढे प्रश्न क्रमांक 13 आपल्या समोर आहे. 52 ही कलम कशा संबंधित आहे? पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा? कलम 52. कलम 52 आहे राष्ट्रपती संबंधित, जे आता आहे द्रौपदी मुर्मू. 14 नंबरचा प्रश्न. भारतीय संविधान कोणत्या वर्षी लागू करण्यात आला बघा. तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. काय असेल मग या 4 ऑप्शनपैकी आपला अभ्यास किती आहे हे समजेल बरं का. 15 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या देशातून घेण्यात आला आहे? मूलभूत हक्कावरती प्रश्न आलेला आहे खूप वेळेस. तर हे रटून घ्या की आपले मूलभूत हक्क जे आहे अमेरिका या देशाकडून आपण घेतलेले आहे मूलभूत हक्क. 16 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. राष्ट्रपती राज्यसभेत किती सदस्यांची नियुक्ती करू शकतात? राष्ट्रपती कलम 52 संबंधित आहे. आत्ता मागाशी बघितलं त्यांचं आहे 5 वर्ष कालावधी. त्यांचा वयाचा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. तर राष्ट्रपती राज्यसभेत 12 सदस्यांची नेमणूक करू शकतात. 12. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? भंडारा, नाशिक, सोलापूर की मुंबई? सोलापूरची चादर, नाशिकचे द्राक्ष. सांगा. 7 बेटाचे शहर मुंबई. तर बघा, तलावाचा जिल्हा आपण भंडारा या जिल्ह्याला म्हणून ओळखतो. आता भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती झाली. आता थोडक्यात आहे परंतु महत्त्वाचे, थोडं यावर नजर टाकू. राष्ट्रपती 5 वर्षापर्यंत आपल्या पदावर राहू शकतात. उपराष्ट्रपती देखील 5 वर्षापर्यंत आपल्या पदावर राहू शकतात. परंतु हे राज्यपालाची खूप फजिती आहे. राज्यपालाचं कशी फजिती आहे तर
राष्ट्रपती त्यांना अर्ध्या रात्री जर त्यांचं मन झालं तर त्याला बदलू शकतात. राष्ट्रपती कुणाला? राज्यपालाला. पंतप्रधान 5 वर्षापर्यंत राहू शकतात. लोकसभाचे अध्यक्ष 5 वर्ष, लोकसभाचे सदस्य 5 वर्ष, राज्यसभाचे सभापती 5 वर्ष आणि सर्वात शेवटचे म्हणजे राज्यसभाचे सदस्य 6 वर्ष. पुढे आहे 19 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. जगातील सर्वात मोठे सस्तन प्राणी कोणते आहे? ब्ल्यू व्हेल, नरेंद्र मोदी, हे चुकून ऑप्शन आलं वाटतं, नरेंद्र मोदी, वाघ की चित्ता? बघा, तर जगातील सर्वात मोठे सस्तन प्राणी आहे ब्ल्यू व्हेल. ओके, तुम्ही बघू शकता ब्ल्यू व्हेल या इमेजमध्ये आहे की जगातील सर्वात मोठे सस्तन प्राणी आहे ब्ल्यू व्हेल. ओके, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20 आणि सर्वात शेवटचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते? 4, 6, 7 की 9? आता या 20 प्रश्नापैकी किती तुमचे योग्य आले हे प्रामाणिकपणे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्य ज्यावेळेस निर्मिती झाले आपल्या महाराष्ट्र राज्याची, तर त्यावेळेस प्रशासकीय विभाग होते फक्त 4 आणि जिल्हे किती होते जर असा प्रश्न आला तर 26 जिल्हे, प्रशासकीय विभाग होते 4. आता आहे 36 जिल्हे, प्रशासकीय विभाग आता सध्या आहे 6. कळालं? चला मग अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर करायला विसरू नका. अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले दिवस येतील, आपण देखील सक्सेस होऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.